Good morning. Today we start the new chapter. The name of that chapter is probability. Probability means what? संभाव्यता. संभाव्यता आपण त्याला शक्यता म्हणतो. ओके. सो इन द आपल्या रेग्युलर रुटीन मध्ये आपण काही शब्द वापरतो बघा. 50% शक्य नाही किंवा शुअर होणार, हे काम होणारच, किंवा मे बी, मे नॉट बी, शक्यतो असं होईल, शक्यतो तसं होईल, हे जे शब्द आपण वापरतो हे सगळे शक्यतो म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला प्रोबॅबल, मे बी, मे नॉट बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50, दॅट वर्ड्स एक्सप्रेस द पॉसिबिलिटी इन आवर डेली कॉन्व्हर्सेशन. in our daily conversation there are some words, they express the probability. Okay, read. आता काही एक्झाम्पल्स दिलेत मला पुस्तकात, ते वाचतोय फक्त मी. मोस्ट प्रोबॅबिलिटी द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. शक्यता आहे आजपासून, म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होईल. द इन्फ्लेशन इज लाईकली टू रेज. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅच मध्ये इंडियन टीमला हरवणं मुश्किल आहे. आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. मला प्रथम श्रेणी नक्की मिळेल. अशी बरीचशी त्याच्यामध्ये आपण शक्यता वर्तवत असतो बघा. दॅट इज कॉल्ड प्रॉबॅबिलिटी. आता इथं चित्र आहे बघा. टॉस उडवतात. टॉस तुम्ही खो खोची मॅच असेल, कोणती मॅच असेल, त्याची क्रिकेटची मॅच असेल, त्याच्या आधी टॉस उडवला जातो. टॉस उडवलेला जो कर्णधार जिंकेल तो डावाला सुरुवात करत असतो, म्हणजे तो निर्णय घेत असतो काय करायचं, त्याला काय खेळायचं आधी. त्याचप्रमाणे इथं एक टॉस फेकतायत, म्हणजे एक कॉईन थ्रो करतायत, किंवा ज्याला आपण म्हणतो टॉसिंग कॉईन करतायत, वन कॉईन. तर त्यांनी म्हटलं व्हॉट आर द पॉसिबिलिटी. दोन चौकटी आहेत, हेड ऑर टेल. छापा किंवा काटा. छाप्याला हेड म्हणतात, काट्याला टेल म्हणतात. हेड किंवा टेल पडेल. इथं हेड आणि टेल चित्र आहे बघा. सो हिअर देर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. सो देर आर 2 पॉसिबिलिटीज. म्हणजे काटा पडू शकतो, छापा पडू शकतो. त्या ठिकाणी 2 प्रकारच्या पॉसिबिलिटी आहेत. इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत बघा. ऍक्टिव्हिटीमध्ये पहिली ऍक्टिव्हिटी पहा. लेट ईच स्टुडंट इन द क्लास टॉस अ कॉइन 1. व्हॉट विल यू गेट. बघा, शिक्षक सांगतायत प्रत्येक विद्यार्थ्याला की कॉइन टॉस कर किंवा एक कॉइन थ्रो कर, तर काय पडेल, काय पॉसिबिलिटी पडतील, तर हेड किंवा टेल पडेल. एच कॉमा टेल. दुसरी काय आहे, आज ईच स्टुडंट टॉस द सेम कॉइन ट्वाइस. तोच कॉइन दोनदा. सेम कॉइन टॉस ट्वाइस. सेम कॉइन टॉस ट्वाइस. दोनदा नाणं फेकलं. किंवा 2 कॉइन टॉस ॲट अ टाइम. 2 कॉइन टॉस केले. तर काय केलं बघा, 2 कॉइन फेकले बरं का. आता माझ्या हातात 2 कॉइन असं धरला, मी दोन्ही कॉइन फेकले, तर मला दोन्ही कॉइनवर हेड मिळाला. मी परत कॉइन फेकले, पहिल्यावर हेड मिळाला, दुसऱ्यावर टेल मिळाला. परत फेकले, पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड मिळाला. परत फेकले, दुसऱ्यावर, दोघांवर टेल मिळाला. ह्या चौघांशिवाय नो एनी पॉसिबिलिटीज आर देअर. देअर आर ओनली 4 पॉसिबिलिटीज. इफ 1 कॉइन टॉस देअर आर ओनली 2 पॉसिबिलिटीज. ओके. इफ वी थ्रो अ डाय. थ्रोइंग अ डाय म्हणजे थ्रोइंग अ डाय. 1 डाय इज थ्रोन. सो डाय माहिती आहे तुम्हाला, सापशिडी खेळतो आपण. सापशिडीतला जो डाय असतो की नाही, त्याच्यावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे टिंब असतात बघा. मग आपण असं करून टाकतो की नाही, मग काय त्याच्या पॉसिबिलिटी असतील. मग 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4, 5 आणि 6. यापैकी एकच पॉसिबिलिटी असते. आउट ऑफ दॅट 6 एनी 1 पॉसिबिलिटीज कॅन वी गेट. ओके, कॅन वी गेट म्हणजे कोणती तरी एक याच्यातली आपल्याला मिळू शकते. 6 पैकी एखादीच पॉसिबिलिटी याच्यातली येऊ शकते. म्हणजे पॉसिबिलिटी आपल्याला माहिती आहे, आता त्यातली एक पडणार आहे. समजा आपण चांपल खेळतो. चांपल माहिती सर्वांना. चांपल नाही का, आपण चुकीचं करतो. टाकलं, 1 पडेल, 2 पडेल. त्याच्यामध्ये कसं असतं, 1, 2, 3, 4 आणि 8 अशी पॉसिबिलिटी असते. म्हणजे किती पॉसिबिलिटी येतात, देर आर 5 आउटकम आर देअर. त्याचे आउटकम्स किती येतं, 5 आउटकम्स आहेत. आउट ऑफ दॅट एनी 1 यू कॅन गेट. ओके, अशा पद्धतीने हे एक्सपेरिमेंट आहे. ऑल दॅट एक्सपेरिमेंट्स आर कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. याला रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग.
म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय मिळणार हे तुम्हाला आधी माहित असतं, त्याचे आउटकम्स आपल्याला माहित असतात. प्रत्येक आउटकमची पडण्याची शक्यता इक्वल असते. सो दॅट एक्सपेरिमेंट इज कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट, बघा हे फार दॅट इज इम्पॉर्टंट. एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन इन ॲडव्हान्स. काय मिळणार हे आधीच माहित असतं. बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ certainty and there is an equal possibility for each result. There is an equal possibility for each result. That is important. There is an equal possibility for each result. प्रत्येक रिझल्टला समान संधी असते and none of them can be predicted. आपण predicted with certainty. आपण ठामपणे सांगू शकत नाही की आता मला मी फासा फेकलाय with throwing the die आणि आपण म्हणू शकत नाही you will get 3, you will get 1. No. Out of 1 to 6, anyone can be you will get. Is that clear? म्हणजे आपण काय पडणार हे माहिती आहे, पण नेमकं हेच पडेल हे सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रत्येकाला 1 ते 6 ला प्रत्येकाला समान संधी असते. एक कॉइन फेकलाय, छापा पडेल की काटा पडेल, म्हणजे दोन्हीपैकी एक पडणार हे माहिती आहे, पण काय पडेल हे माहित नाही. आणि छाप्याला आणि काट्याला समान संधी आहे. That experiment is called random experiment. All of you got that? Okay. For example, tossing a coin, throwing a die, picking a card from writing the numbers 1 to 25. 1 ते 25 नंबर लिहिलेले कार्ड आहे, त्यातलं एक कार्ड घेतले, किंवा पिकिंग अ कार्ड फ्रॉम वेल शफल्ड कॅट. असे जे काही एक्झाम्पल्स आहेत, ऑल examples of random experiment. Is that clear? Now the next concept, outcome. आता सांगितलं, these are called outcomes. जे पडणार आहे माहिती आहे मला, they are called outcome. Result of, याचा जो रिझल्ट आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट, these are called outcomes. काय भेटणार आहे त्याला म्हणायचं आउटकम. ओके. आता इक्वली लाईकली आउटकम्स. आता इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय हे जरा थोडं समजून घ्या. इक्वली लाईकली आउटकम्स मराठीत सांगतो बघा. आता हेड आणि टेल दोघांना समान संधी आहे. मी कॉइन टॉस केलाय, हेड पडलाय, परत केलाय, परत हेड पडला, पुन्हा केला टेल पडला, परत केला हेड पडला, परत टेल, हेड, टेल. अल्टरनेटिव्हली दे हॅव इक्वल पॉसिबिलिटीज बोथ एच अँड टी. बट समटाइम्स काही वेळेस असा कॉइन असेल, कधी काही फेका कायमच हेड, कधी फेका कायमच टेल, तर त्याला काही समान संधी नसते. ज्यावेळेस प्रत्येक आउटकमला इक्वल संधी असते, समान संधी असते, दे आर इक्वॅलिटी लाईकली आउटकम्स. असे याला म्हणतात इक्वॅलिटी लाईकली आउटकम्स. इज दॅट क्लिअर? आता सॅम्पल स्पेस, दॅट इज द मेन कन्सेप्ट इन दॅट चॅप्टर. सॅम्पल स्पेस. आता जेवढे आउटकम्स मिळत आहेत बघा, पहिल्याचे 2 मिळाले. एक कॉइन फेकला, 1 कॉइन इज टॉस, so you will get 2 outcomes. 2 coin are tossed. If you are tossing a 2 coin, you will get 4 outcomes. If you will toss 3 coins, you will get 8 outcomes. You throwing a 1 die, you will get 6 outcomes. That is, set of that outcome is called sample space. Set of all possible outcomes. ते आउटकम एकत्र घेतले, सगळ्या आउटकमच्या सेटला म्हणायचं सॅम्पल स्पेस. सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. इट इज डिनोटेड बाय S, capital S, or that is the sign omega sign. S or omega, but we use S. आता याचा प्रत्येक एलिमेंट हे बघा, याला S म्हणा, हा पण S आहे, हा पण S आहे, हा पण S. ओके, 4 एलिमेंट आहेत, 4 चे S आहेत किंवा ओमेगा म्हणा. Each element is called sample point. याच्यातला प्रत्येक एलिमेंटला इथं किती सॅम्पल पॉइंट आहेत? 2, इथं किती आहेत? 4, इथं किती आहेत? 6, इथं किती आहेत? 5. Each element in a sample space is called sample point. Each element in sample space is called sample point. Okay, is called sample point. Number of sample point is denoted as n of S. All elements in set S
is denoted as n of s. N of s. Number of element in a sample space denoted by n of s. इथं 2 आहेत पण n of s 2. इथं 4 आहे पण is equal to 4. इथं 6. इथं 5. कळलं का? n of s म्हणजे काय? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस. इज दॅट क्लिअर? नाउ नेक्स्ट event. Next concept is event. The outcome satisfying particular condition. एखादी कंडिशन सॅटिस्फाय करत असेल एखादा आउटकम. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक कॉइन टॉस केला आणि मी म्हणलं यू विल गेट हेड आणि हेड पडला. दॅट इज द पर्टिक्युलर कंडिशन. तो हा पर्टिक्युलर आउटकम जो आहे हेडच पाहिजे आणि ते आता सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे. आर कॉल फेवरेबल आउटकम. मग ते फेवरेबल आउटकम झालं. कोणतं आउटकम झालं? फेवरेबल. एक फासा फेकलाय. फासा म्हणजे डाय. बरोबर? फासा फेकलाय आणि 5 मिळाला. दॅट इज द फेवरेबल आउटकम. मला 5 पाहिजे होता, 5च मिळाला. मला 8 पाहिजे. चांपल खेळतोय, मला 8 पाहिजे होता. मी म्हटलं 8 पडणार आहे, 8 पडला. दॅट इज द फेवरेबल आउटकम. आणि सेट ऑफ फेवरेबल आउटकम, अशाच फेवरेबल आउटकमच्या सेटला इव्हेंट म्हणतात. Set of favorable outcome of a given sample space is an event. Set of favorable outcome is called event. Event is nothing but subset of sample space. Event हा sample space मध्ये असतो. लक्षात ठेवा. आता इथे हे h, t. मी म्हटलं getting the head आणि हेड पडला. मग a is the event. Getting head म्हणजे a is equal to h आला. But A is in the S. हा A S मध्ये बघा. Yes. So A is subset of yes. सबसेट आपण सेट मध्ये शिकलेलो आहोत. कळलं का? सबसेट म्हणजे काय? आता यामध्ये मला असं वाटतंय इव्हेंट पण समजलं. आता एक पत्त्याचा गेम आहे. सॉरी पत्ते येतं. पत्ते हे तुम्हाला रॅन्डम एक्सपेरिमेंट सांगितले 4. मला वाटतं कळले असतील. आता पत्त्याचा एक एक्सपेरिमेंट समजून सांगतो आणि मग आपण प्रत्यक्ष त्याच्या गणिताकडे जाऊया. याचे आउटकम म्हणजे काय, याची सॅम्पल स्पेस म्हणजे कसा लिहायचा, एस कसा लिहायचा, त्याच्यानंतर त्याचा इव्हेंट कसा असतो, काय सगळं आपण पाहूया. पत्त्याची माहिती सांगतो फक्त. आता सगळ्यांना माहिती आहे तरी पण सांगतो बघा. एकूण पत्त्याच्या कॅटमध्ये 52 कार्ड. देर आर 52 कार्ड्स. आउट ऑफ दॅट रेड are 26 cards and black are 26 cards. Red and there are 2 types of red card. एकाला म्हणायचं हार्ट. हार्ट म्हणजे मराठीत त्याला बदाम म्हणतात आणि दुसऱ्याला म्हणतात डायमंड. त्यानंतर ब्लॅक 2 प्रकारचे आहेत. एक क्लब कार्ड, दुसरा आहे स्पेड. या क्लबला म्हणतात किलवर, याला म्हणतात इस्पिक, याला म्हणतात चौकट आणि याला म्हणतात पाला. तुम्हाला चित्र पण दाखवतो बघा त्याचे. हे जे बाजूचं असतं हृदयाचं चित्र असतं बघा. हे असं असतं. हे दोन्ही रेड कलरचे झाले. हे 13 असतात आणि हे पण 13 असतात. हार्ट आणि डायमंड. क्लब कार्ड हे असं असतं बघा. हे पण 13 असतात. रेड हे ब्लॅक असतात. आणि स्पेड कार्डचा जो आकार असतो तो असा असतो. हे पण 13 असतात. 13 4 प्रकारचे 13-52 म्हणजे रेड 26, ब्लॅक 26. रेड मध्ये डायमंड आणि हार्ट. डायमंड म्हणजे चौकट, हार्ट म्हणजे बदाम. आणि ब्लॅक मध्ये क्लब आणि स्पेड. क्लब म्हणजे किलवर आणि स्पेड म्हणजे इस्पिक. असे असतात. आता याच्या 13 मध्ये हा एक का असतो ज्याला एस म्हणतात. दुर्री, तिरी, चौक, पंजा, छक्का, 7, 8, 9 आणि 10 पर्यंत. एस फ्रॉम एस टू 10.
बरोबर आहे, 1 ते 10 असतात. त्यानंतर चित्राचे 3 कार्ड असतात बघा, ज्याला जॅक म्हणतात. जॅक, क्वीन आणि किंग. जॅक, JACK, जॅक. जॅक म्हणजे गुलाम, क्वीन म्हणजे राणी, किंग म्हणजे राजा. हे चित्राचे कार्ड असतात बघा, चित्राचे. याच्यावर चित्र असतं, फोटो असतो, राजाचा फोटो, राणीचा फोटो आणि गुलामचा फोटो असतो. सो जॅक, क्वीन आणि किंग, दीज आर द फेस कार्ड. एस कार्ड इज नॉट अ फेस कार्ड. एस कार्डवर चित्र नसतं, फक्त 3 कार्डवर चित्र असतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कार्ड झाले का? ह्याचे 13, ह्याचे 13, ह्याचे 13, ह्याचे 13 झाले 52. मला सांगा, इथे एक किंग म्हणजे हार्टचं एक किंग, डायमंडचं एक, क्लबचं एक आणि स्पेडचं. हाऊ मेनी किंग्स आर इन अ कार्ड? 4 किंग्स, 4 राज्य असतात. हाऊ मेनी क्वीन? 4 क्वीन. हाऊ मेनी जॅक? 4 जॅक. रेड क्वीन किती? रेड क्वीन किती? 2 प्रकारचे म्हणजे 2च असतील. टोटल क्वीन किती? 4 असतील. ब्लॅक जॅक किती? 2च असतील, पण टोटल जॅक किती असतील? 4 असतील. सो हाऊ मेनी कार्ड? हाऊ मेनी फेस कार्ड? फेस म्हणजे चित्राचे. इन पॅक इथं 3, इथं 3, इथं 3 आणि इथं 3. म्हणजे हाऊ मेनी फेस कार्ड आर देअर? 12. हाऊ मेनी क्वीन आर देअर? 4. किंग 4. जॅक 4. हाऊ मेनी रेड फेस कार्ड? रेड फेस कार्ड याचे 4, याचे 3 आणि याचे 3 म्हणजे किती असतील? रेड 6, ब्लॅक 6, एकूण 12. फेस म्हणजे चित्राचे. अशा पद्धतीने हे कार्ड तुम्हाला. हाऊ मेनी एस कार्ड आर देअर? 1 2 3 4 4 एस कार्ड आर देअर. हाऊ मेनी रेड एस कार्ड? 2. अशा पद्धतीने कार्ड झाले. आता आपण जाऊया पुढच्या भागाकडे. याच्यातच आपण उदाहरणं पाहूया. आता बघा, पान नंबर 116 वर 5.1 आहे. जस्ट आपण पाहूयात काय काय उदाहरण आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, संभाव्यता. आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग? पहिला बघा, वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिताला खालच्या साइट्स माहिती आहेत. सी इज प्लॅनिंग टू व्हिजिट. तिने प्लॅन केलेला आहे व्हिजिट करायचा. वन ऑफ देम इन हर समर वेकेशन. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुढील पैकी एका ठिकाणी जायचं असं तिने निश्चित केलंय. तर तुम्ही माझा साईट किती आता? 8 साईट्स आहेत बघा. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा, वाईल्ड लाईफ, काय असेल ते असे एकूण 8 आहेत. किती येतं? 8. म्हणजे देर आर 8 पॉसिबिलिटीज. म्हणजे आन्सर इज 8. 8 पैकी एका ठिकाणी जायचं म्हणजे पॉसिबिलिटी 8 आहे. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आठवड्यातला एक वार निवडायचा आहे. किती वार आहेत आठवड्यामध्ये? हाऊ मेनी डेज आर देअर? 7 days आर देअर. सो हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? 7. 7 पैकी एक घ्यायचं आहे. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 पत्त्यामधला एक पत्ता घ्यायचा आहे. कोणता पत्ता येऊ शकतो? कोणता पण येऊ शकतो. म्हणजे तिथं पॉसिबिलिटी किती येतात? 52 पॉसिबिलिटी येतात. 1 नंबर फ्रॉम 10 to 20. 10 ते 20, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? 11. कळतंय का? इफ 1 कॉइन इज टॉस, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? 2. एक कॉइन फेकला तर किती पॉसिबिलिटी असतात? 2. हेड किंवा टेल. 2 कॉइन फेकले तर 4 पॉसिबिलिटी आहेत. 3 कॉइन फेकले तर 8 पॉसिबिलिटी असतात. 1 डाय फेकला तर 6 पॉसिबिलिटीज. 2 डाय आर थ्रोन, 36 पॉसिबिलिटीज आर देअर. पाहायचंय आपल्याला पुढे. पहा, लेट्स थिंक खाली. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट पॉसिबिलिटीज ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोर? कोणत्याही शक्यता जास्त आहे? गेटिंग अ 1 ऑन अपर फेस वेन डाय इज थ्रोन. डायमध्ये 1 मिळेल. गेटिंग अ हेड बाय टॉसिंग अ कॉइन. आपण जर फेकले तर पटकन फेकला लगेच पहिल्यांदाच 1 पडू शकतो आणि नाण्यावर काटा पडू शकतो. त्यामुळं फास्ट डायची शक्यता आधी असू शकते, किंवा लवकर येणारच नाही 1, पण हेड लगेच पडेल. म्हणजे आपण सांगू शकत नाही नेमकं. सॅम्पल स्पेस झालेलं आहे आपलं. आता इथं काय एक्सपेरिमेंट आहे? 17 पानावर एक्सपेरिमेंट, सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट. आपण सगळे एक्सपेरिमेंट घेऊया. पहा, मी आधी एक्सपेरिमेंट लिहितो. रँडम एक्सपेरिमेंट.
बघा मी या ठिकाणी काही गेम्स दिले म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेले. आता आपल्याला त्याचे सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स पण लिहायचे, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं आहे. तिला म्हणायचं सॅम्पल स्पेस, ज्याला यस म्हणतो आपण, आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट म्हणजे एन ऑफ यस. बघा 1 कॉइन इज टॉस, यस बरोबर एकच कॉइन म्हणजे हेड आणि टेल दोन्हीपैकी एकच आउटकम्स असेल. नंबर ऑफ आउटकम्स आर 2 ओनली, सो सेट ऑफ दॅट आउटकम्स एच कॉमा टी, एन ऑफ यस 2. 1 कॉइन इज टॉस, 1 coin is tossed. 2 coins are tossed. 2 coins बघा, हेड एक हेड एक टेल हेड आणि दोन्ही पण टेल. सो एन ऑफ एस किती असेल? 4 असेल. एन ऑफ एस किती असेल? 4. देर आर 3 coins. 3 coins नीट लक्ष द्या, हे समजून घ्या कारण पाठ करायची गरज नाही. 3 coin 2 coin toss at a time किंवा 1 coin toss 2 times. 2 coin एकदाच फेका किंवा 1 coin दोनदा फेका सारखं. 3 coin एकदा आणि 1 coin तीनदा 3 times सेम. बघा तीनदा हेड पडेल, तिन्ही हेड. आता काय करायचं? टी घ्यायचा, एच एच टी घ्यायचा, हा टी मध्ये घ्यायचा आणि हा टी आधी घ्यायचा. कळलं? तिन्ही हेड शेवटचा टी घेतला, तो टी मध्ये घेतला, तो टी अगोदर घेतला. आता 2 टी घ्यायचे, आता 1 टी झालं. आता 2 टी घेतले, आता उलट करायचं, एच मध्ये घ्यायचं, एच शेवटी घ्यायचा आणि शेवटी 3 टी घ्यायची. परत पहा, पुन्हा एकदा समजून सांगतो, फार सोपं आहे, लक्षात ठेवायला. तिन्ही हेड शेवटी टी घ्यायचं, टी मध्ये घ्यायचं आणि टी सुरुवातीला घ्यायचं. आता 2 टी घ्यायची, एच मध्ये घ्यायचा, एच शेवटी घ्यायचा बरोबर आणि तिन्ही पण टी घ्यायची. बघा एच 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 टी शेवटी घेतला, टी आता मध्ये घ्यायचा, टी सुरुवातीला घेतला. आता एच घेऊन 2 टी घ्यायचे, आता एच मध्ये घ्यायचा, एच शेवटी घ्यायचा आणि 3 टी घ्यायची. सो एन ऑफ एस 8 आहे. तिसरा एक्सपेरिमेंट संपला. 1 डाय थ्रो, डाय माहिती 1 2 3 4 5 6. सो एस बरोबर 1 2 3 4 5 6. सो एन ऑफ एस किती आहे? 6. आता 2 डाय हा थोडासा अवघड आहे. बघा याच्यामध्ये मी 2 डाय फेकले तर दोन्हीवर 1 पडला. परत फेकले, पहिल्यावर 1 तसंच ठेवू, दुसऱ्यावर 2 पडला. 1 3 1 4 1 5 आणि 1 6 असं होऊ शकतं. पहिल्यावर 2 पडला, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 7. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. एकूण हे 36 असतील 2 डाय. हे सगळ्यात महत्वाचं. परत पहा, पहिला डायवर 1 ठेवला, दुसरा डाय बदलून गेलो, 1 1 1 1 1 1 सगळ्यात सारखा 1 2 3 4 5 6. पहिला डायवर 2 घ्यायचा, परत 1 2 3 4 5 6. पहिला डायवर 3 घ्या, 1 2 3 4 5 6. 4 घ्या, 1 2 3 4 5 घ्या, 1 2 3 4 आणि 6 घ्या. असे एकूण 36 सॅम्पल पॉइंट्स आहेत. A card is drawn from a pack. Card is drawn from a pack bearing number from 1 to 25. 1 ते 25 लिहिलेले कार्ड आहेत बॅग मध्ये, त्यातलं एक कार्ड काढायचे. सो यस बरोबर
1 2 3 4 5 6 7 8 1 पासून 25 पर्यंत लिहू शकता किंवा 1 पासून डॅश डॅश 25 करू शकता, पण 1 ते 25 लिहायला काही हरकत नाही. राईट डाऊन 1 फ्रॉम 25. सो n ऑफ s 25. The card is drawn from a well shuffled pack. एक कार्ड काढायचं वेल शफल्ड पॅक मधून. 52 कार्ड्स आर देअर. मग यस काय होईल बघा. डायमंड 1 2 3 4 दशा जॅक क्वीन किंग. आता डायमंड कार्ड झालं. हार कार्डचं सेम तसंच, क्लब कार्डचं सेम आणि स्पेड कार्डचं सेम. 13 13 13 13 म्हणजे 52 होते. So yes is equal to 52 are there. Is that clear? अशा पद्धतीने हे रँडम एक्सपेरिमेंट झालेले आहेत. आता आपल्याला 5.2 मधली उदाहरणं सोडवायची. रँडम एक्सपेरिमेंट नवीन रँडम एक्सपेरिमेंट आहे. नीट लक्ष द्या, समजून घ्या. मला असं वाटतं ते सोपी असतील, तुमच्या लक्षात आलं असेल असं गृहीत धरतो. बघूया आपण 5.2. बघा पहिलाच प्रश्न काय आहे. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस. यस लिहा म्हणताय आणि राईट n ऑफ s. पहिला गेम बघा, पहिला एक्सपेरिमेंट आहे 1 कॉइन आणि 1 डाय. 1 कॉइन बघा, एका हातात कॉइन आहे आणि एका हातात डाय आहे. मग मी फेकला, बरोबरच फेकले, मला मिळाला हेड मिळाला पहिल्या. दुसऱ्याला किती मिळाला 1. आता डायवर 1 ते 6 आहे, त्यामुळं पहिला हेड तसाच ठेवू आणि मग 1 h2 h3 h4 h5 आणि h6. बरोबर. म्हणजे पहिल्यावर हेड कॉन्स्टंट ठेवला आणि डायवर 1 ते 6 घेतलं. आता पहिल्यावर टेल कॉमन घ्या. T2 T3 T4 T5 आणि T6. म्हणजे n ऑफ s किती आला बघा बरं, 12 आला. 12 कळलं का नाही. 1 कॉइन आहे, 1 डायस. पहिल्यावर हेड कंपल्सरी ठेवलं. 1 2 3 4 6 पर्यंत काही भेटू शकतं आणि टेल जर पडला तर 1 ते 6 काही पण भेटू शकतं. दुसरा गेम 2 डिजिट नंबर्स फॉर्म 2 3 5. हे 3 अंक घ्यायचे आणि 2 डिजिट नंबर तयार करायचा आहे. ज्याच्यामध्ये विदाउट रिपीटिंग अ डिजिट, एकही डिजिट रिपीट झाला नाही पाहिजे. म्हणजे काय, विदाउट रिपीटिंग डिजिट म्हणजे 2 वर 2 नाही घ्यायचा, 3 वर 3 नाही घ्यायचा, 5 वर 5 नाही घ्यायचा. दॅट इज कॉल्ड रिपीटिंग. रिपीटिंग डिजिट नाही घ्यायचा, 2 डिजिट नंबर्स. मग बघा बरं, 23 25 नंतर 32 35 52 आणि 53. n ऑफ s किती आला बघा बरं 6. समजा डिजिट असतील 0 1 2 3 आणि 4. सांगा बरं हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स विदाउट रिपीटिंग. 0 1 दॅट इज नॉट 2 डिजिट नंबर. मग 1 घ्यावा लागेल. 10 20 30 40 असं होईल. त्यापेक्षा एकच अंक बघू आपण. 1 10 12 13 आणि 14. 1चं काम संपलं. आता 2 घ्या. 20 21 23 24. 3चं घ्या. 30 31 32 34. 4 घ्या. 40 41 42 आणि 43. 3 आणि 6 8 9 10 11 12 13 14 15 16 30 31 32 34 40. बरोबर. 4 चौक 16. प्रत्येकात 4 संख्या तयार होती. तुम्ही जर 3 अंक घेतले, 4 घेतले, 8 5 4 आणि 3, तर बघा बघा 85 84 85 84 83. 5 घ्या. 58 58 54 53. 4 घ्या. 48 45 43. 3 घ्या. 38 35 आणि 34. 3 चौक 12. 3 आणि 6 3 12. कळतंय का. अशा पद्धतीने संख्या तयार होती. तुम्हाला तर लक्षात आलं असेल. तिसरा गेम पहा. चित्र आहे बघा. काय म्हणतात त्यांनी, ड्रॉ एरो इज रोटेटेड अँड स्टॉप रँडमली ऑन अ डायस.
फाइंड आउट द विच कलर इज बेबी. कोणता कलर तिथे अप्लाय होते तर बघा रेड, पर्पल, ग्रीन, ब्ल्यू, येलो आणि ऑरेंज. 6 कलर दिले त्यांनी म्हणजे 6 येईल त्याचं. येस, एन ऑफ एस बरोबर 6. पुढचं कॅलेंडर आहे बघा. इन मंथ ऑफ मार्च 2019 कॅलेंडर आहे. फाइंड द डेज इन ऑफ द फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. डेट, आता डेट मल्टिपल ऑफ 5 पाहिजे म्हणजे त्यामध्ये तारीख 5च्या पाड्यातली पाहिजे. 5च्या पाड्यातल्या तारखेचा वार शोधायचा बघा. 5 तारीख कधी आहे बघा बरं. 5 ट्यूजडेला आहे. त्यानंतर 5 नंतर 10 कधी आहे संडेला आहे. त्यानंतर 15 बघा 15 फ्रायडेला आहे. 20 वेन्सडेला आहे. 25 मंडेला आहे आणि 30 सॅटर्डेला आहे. म्हणजे यस आला 1 2 3 4 5 6 एन ऑफ एस किती आला 6. शेवटी कमिटीचं गणित बघा काय म्हटलं त्यांनी. फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी अप टू फॉर्म म्हणजे तयार करायची. रोड सेफ्टी कमिटी म्हणजे रस्ता सुरक्षा समिती तयार करायची आहे. फ्रॉम 2 बॉईज अँड 2 गर्ल्स. आता नीट लक्ष द्या कमिटी कशी तयार करायची असते. 2 बॉईजला B1 आणि B2 म्हणतात आणि गर्लला G1 G2 म्हणतात. 2 गर्ल आहे म्हणून G1 G2, 2 बॉईज आहे म्हणून B1 B2. कंप्लीट द कमिटी ऍक्टिव्हिटी टू राईट द फॉलोइंग सॅम्पल स्पेस. आता बघा यांच्या कमिट्या करायच्या. 2 जणांची एक कमिटी आहे मग 2 पण मुलं आहेत पहिली कमिटी, 2 पण गर्ल्स आहेत दुसरी कमिटी. आता एक बॉईज घ्यायचा आणि एक मुलगी घ्यायची. एक बॉय एक गर्ल. B1 G1 तोच ठेवायचा. B1 G2. दुसरा बॉय B2 G1. दुसरी गर्ल B2 1 2 3 4 5 6. समजा 3 बॉईज आहेत आणि 3 गर्ल आहेत. बघा बरं काय होईल. बॉय ना B1 B2 B2 B3. आता पहिला तिसरा B1 B3 हे झाले बॉईजच्या कमिटी. गर्लच्या G1 G2 G2 G3 आणि G1 G3 ह्याच्या 3 कमिट्या झाल्या. आता बॉईज एक घ्यायचा आणि गर्ल B1 G1 तोच बॉईज तोच बॉय आणि गर्ल तोच बॉय. म्हणजे एका बॉयच्या 3 कमिट्या झाल्या गर्ल बरोबर. दुसरा बॉय B2 G1 B2 G2 B2 G3. तिसरा बॉय B3 G1 B3 G2 आणि B3 G3. बघा याच्या 3 आणि 3 6. प्रत्येक बॉयच्या 3 9 6 15 होते. सो एन ऑफ एस 15. आता समजा B1 B2 B3 आणि 2च गर्ल आहेत. मग काय होईल B1 B2 B2 B3 B1 B3 झाले. बॉयच्या गर्लच्या 2 कमिट्या झाल्या. एक कमिटी झाली. आता पहिला बॉय आणि दोन्ही गर्ल B1 G1 B1 G2. दुसरा बॉय B2 G1 B2 G2. तिसरा बॉय B3 G1 B3 G2. 9 झाले कमिटी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कमिटी तयार करता आली पाहिजे. आता बघा कमिटी ऑफ 2 बॉईज फक्त एवढीच आहे. B1 B2 इथे पहिल्या चौकटीत. 2 गर्ल्स दुसऱ्या चौकटीत घेईल. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल 2 आणि 2 4 कमिटी आहेत 4 चौकटीत. आणि सॅम्पल स्पेस यस म्हणजे असं लिहायचं आहे. याला आपल्यास असं लिहायचं. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूयात. बाकीचा भाग आपण नंतर तासाला करू.